काल आम्हाला सगळ्या संचालकांना आणि गोकुळला एक निनावी पत्र प्राप्त झालेलं आहे, ज्याच्यामध्ये पशुसंवर्धन विभागातील औषध खरेदी घोटाळ्याबाबत काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत. तर हे जेव्हा मी वाचलं तेव्हा मला थोडंसं ते गांभीर्याने घ्यावंसं वाटलं. जरी पत्र निनावी असेल तरीसुद्धा कुठल्या तरी अगदी आतल्या व्यक्तींनी एवढी डिटेल माहिती लिहिली आहे हे कळतं आहे. कधीकधी कसं असतं की निनावी पत्रांना गोकुळ जास्त महत्त्व देत नाही, म्हणून कदाचित त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकतं. पण पत्र जरी निनावी असेल तरी हेही समजून घ्या की हे ज्यांनी लिहिलेलं आहे त्यांना कदाचित प्रस्थापितांना अंगावर घेणं परवडणार नाही. त्याच्यामुळं जर तिथल्या कोणीही कर्मचारी असू देत, नाही तर सुपरवायझर असू दे, जसं खाली लिहिलेलं आहे, किंवा सभासदांच्यापैकी कोणीही पाठवलं असेल तर मला असं वाटते की त्यांचे स्वतःचे काही रिझन्स आहेत समोर न येण्याचे, आणि तेवढं आपण समजून घेणं खूप आवश्यक आहे. त्यांनी पत्र पाठवून एक पाऊल पुढे टाकलेलं आहे, याचा अर्थ त्यांनाही कुठेतरी हा कारभार मंजूर नाही आहे आणि त्यांची अशी अपेक्षा आहे की याच्यावरती चौकशी होणं गरजेचं आहे. तर नुसतंच हा खोडसाळपणा आहे किंवा हे कोणीतरी व्यक्तिगत द्वेषापोटी केले असं म्हणून हे टोटली नजरअंदाज करण्यापेक्षा माझी अशी विनंती राहील गोकुळ प्रशासनाला की याच्याबद्दल खोलवर चौकशी झाली पाहिजे. हे पत्र जे आहे त्याची चौकशी झाली पाहिजे, नजरअंदाज करता कामा नये. कारण हे पत्र वाचल्यावरती कळतं की याच्यातले जे डिटेल्स आहेत ते अगदी माहिती असणाऱ्या व्यक्तीने दिलेले आहेत. म्हणजे असंच कोणीतरी द्वेषापोटी काहीतरी लिहितं आहे असं नाही आहे. त्यांनी बरोबर कशा पद्धतीनं मेडिसिन्स खरेदी केली जातात, मग कुठल्या स्टेजला येऊन लॅब टेस्टिंग होतं आणि मग कशी वापरली जातात, इतके डिटेल्स दिलेले आहेत. कुठंतरी आता मला वाटते की कर्मचाऱ्यांच्यातनं सुद्धा हा सूर आता हळूहळू उमटायला लागलेला आहे की थोडासा अन्याय होतो आहे, तिकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे.